अधिक महिन्यात जावयाला वाण द्यायचंय, जावयाला वाण द्यायचं असे भरपूर व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. अनेक कथा ऐकली असतील, वेगवेगळी माहितीसुद्धा बघितली असेल. पण जावयाला वाणात नेमकं काय द्यायचं आहे आणि हा संपूर्ण विधी कसा करायचा आहे, ह्या सगळ्यामागचा सुंदर संस्कार नेमका काय आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही, तर लेकीचा संसार सुखी, समृद्धी आणि आनंदी राहावा म्हणून आईवडिलांनी प्रेमाने दिलेला आशीर्वाद मानला जातो. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला ह्या परंपरेबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्या कदाचित ह्याआधी तुम्ही कधी ऐकल्या नसतील. चला तर मग जाणून घेऊया अधिक मासात जावयाला वाणात काय द्यावे आणि संपूर्ण विधी कसा करावा. तर अधिक मासात लेक जावयाला घरी बोलवून त्यांचा सन्मान करण्याची महाराष्ट्रात खूप सुंदर परंपरा आहे. जावई आणि मुलीला लक्ष्मीनारायणचं रूप मानून प्रेमानं वाण दिलं जातं. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर नात्यातील जिव्हाळा आणि आदर व्यक्त करणारा संस्कार मानला जातो. जावई आणि लेकीला घरी बोलवल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर जावई लेकीला पाटावर बसून त्यांचा मानाने सत्कार केला जातो. मग अधिक महिन्यात यासाठी कोणता दिवस निवडावा, तर सामान्यतः अधिक महिन्यात कोणताही शुभ दिवस निवडून जावयाचा मान सन्मान केला जाऊ शकतो. पण परंपरेनुसार काही दिवस अधिक महत्त्वाचे मानले जातात. जावयाचा मान करण्यासाठी शुक्रवार योग्य दिवस मानला जातो. अधिक महिन्यातील पौर्णिमा सुद्धा योग्य मानली जाते, कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू आणि गुरूंचा दिवस मानला जातो. अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी जावयाला घरी बोलवून वाण देणे शुभ मानले जाते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्याने लेकीच्या संसारात सुख, समृद्धी आणि ऐश्वर यावे म्हणून अनेक घरात शुक्रवारी जावयाचा मान सन्मान केला जातो. जर शक्य असेल तर अधिक महिन्यातील पौर्णिमाचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान, वाण आणि सत्कार अधिक पुण्यदायी मानले जातात. शिवाय काही कुटुंबात पंचांग पाहून, शुभ मुहूर्त पाहून दोन्ही कुटुंबांना सोयीचा दिवस ठरवला जातो. कारण ह्या परंपरेमागे मुख्य भावना प्रेम, आदर आणि आपुलकीची असते. आता जो दिवस तुम्ही ठरवाल त्या दिवशी जावई आणि लेकीला घरी बोलवावे. सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करावी. त्यानंतर जावई आणि लेकीला पाटावर बसून त्यांचा मानाने सत्कार करावा. सुरुवातीला जावयाच्या कपाळाला अक्षता लावाव्यात, मुलीला हळद कुंकू लावावे. काही ठिकाणी औक्षण सुद्धा केले जाते. शक्य असेल तर आपण त्यांना अनारसे आणि 33 दिव्यांच्या ताटाने औक्षण करावे. आता ह्या वाणाच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्या, तर प्रत्येक घरातील परंपरेनुसार वस्तू बदलू शकतात, पण साधारणपणे काही गोष्टी वाणात दिल्या जातात. 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, कपडे ज्यामध्ये शर्ट, पॅन्ट, कुर्ता किंवा धोतर असू शकतं, नारळ आणि फळं ज्यामध्ये तांब्याची, कांस्याची किंवा चांदीची ताट असू शकते, दिवा किंवा निरंजन, सुकामेवा, दक्षिणा, पुरणाचे धोंडे आणि खास पंचपक्वान्नांचा जेवण, तुपात बनलेले गोड पदार्थ, विडा, सुपारी आणि मिठाई. धार्मिक वस्तूंमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा अन्य वस्तू, स्टील, तांबे किंवा चांदीचे उपयोगी भांडे सुद्धा दिले जाते. तांबे, कांस्य किंवा चांदीचे कोणतेही ताट असेल तर त्या ताटामध्ये आपण ह्या संपूर्ण वस्तू सजाव्यात. आजकाल काही जण आधुनिक पद्धतीने घड्याळ गिफ्ट किंवा वाउचर गिफ्ट करतात. घरात उपयोगी पडणारे वस्तूही देतात. ते वाण जावयाला आदराने द्यावे.
वाण देताना मनोभावे प्रार्थना करावी. लेकी जावयाचा संसार सुखी राहो, घरात सुख समृद्धी नांदो आणि भगवान श्रीहरी विष्णूची कृपा सदैव राहो असं मनात बोलावं. त्यानंतर जावयाला प्रेमाने पुरणाचे धोंडे, गोड पदार्थ आणि पंचपक्वान्नाचे जेवण वाढावे. अधिक मासात जावयाला प्रेमाने जेवू घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. विधीच्या शेवटी जावई आणि लेकीचे आशीर्वाद घ्यावे आणि आनंदाने निरोप द्यावा. ह्या परंपरेमागचा खरा अर्थ काय, तर भेटवस्तू देण्यापुरतीच मर्यादित नाही, तर दोन कुटुंबांमधील प्रेम, आदर किंवा आपुलकी वाढवण्याचा हा सुंदर संस्कार आहे. लेकीचा संसार सुखाचा राहावा, घरात आनंद आणि समृद्धी यावी, हाच ह्या परंपरेमागचा मुख्य उद्देश मानला जातो. लेक कितीही मोठी झाली, तिचं लग्न झालं तरी आई वडिलांसाठी ती कायमच लाडकी असते आणि जेव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत आनंदात संसार करताना दिसते, तेव्हा त्यापेक्षाही मोठं सुख आई वडिलांसाठी दुसरं काहीच नसतं. म्हणूनच अधिक महिन्यात लेक आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मान सन्मान केला जातो. कारण जावई हा फक्त पाहुणा नाही, तर आनंदाशी जोडलेली एक व्यक्ती असते. वाणात दिलेली प्रत्येक वस्तू ही फक्त भेट नसते, तर त्यामागे आई वडिलांचे प्रेम, काळजी आणि आशीर्वाद दडलेले असतो. माझ्या लेकीचा संसार कायम सुखी राहो, हीच भावना या सुंदर परंपरेमागे असते. अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची ही परंपरा आपण सगळ्यांनीच ऐकली. कुणी 33 अनारसे देतात, कोणी 33 दिवे, तर कोणी कपडे, दक्षिणा किंवा गोडधोड देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ह्या सगळ्या व्यतिरिक्त एक अशी वस्तू आहे जी अधिक महिन्यात जावयाला आवर्जून दिली जाते. असे मानले जाते की वस्तू दिल्याने लेकीचा संसार सुखी, समृद्धी आणि सौभाग्याने भरून जातो. घरात आनंद, ऐश्वर्य आणि नात्यात गोडवा टिकून राहतो. पण नेमकी ती वस्तू कोणती आहे, ती अधिक महिन्यातच का द्यावी आणि तिच्या मागे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व काय आहे, ह्यामुळे खरंच कोणते फायदे होतात, ह्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं आणि रंजक माहिती तुम्हाला आमच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मग धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मानपान तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करता, कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.